सो आता मसुरीची डाळ आपण भिजू घालणार आहोत अर्धा तास आणि मग त्याला कढईमध्ये उकळवणार आहोत. कारण गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू व्लॉगिंग विथ श्वेता. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही सगळे ठीक असाल. तो आज आहे सॅटरडे आणि आज मी अगदी झटपट बनणारी रेसिपी करणार आहे. तो आज आपण करणार आहोत ब्रोकलीची भाजी. ब्रोकली आणि मटरची भाजी जास्त मसाल्याची नाही, अगदी सिंपल करणार आहोत. त्यानंतर आपण करूया मसुरीच्या डाळीचं दाल तडका करूया आपण. सो असा आजचा बेत आहे आणि लच्छा पराठा करूया. चला स्वयंपाकाला करूया सुरुवात. हो फ्रेंड्स, आपण आपली पहिले ब्रोकली कापून घेऊयात. हे जे चेरी टोमॅटो आणलेले आहे, मला क्यूट वाटतात, हे किती सुंदर दिसतात ना. सो हे आपण आज आपल्या डाळ तडक्यामध्ये यूज करूया हे टोमॅटो. मला काल दिसले मार्केटमध्ये तर मी घेऊन आली. सो मी इथे रडत नाही आहे. सो हे आहे रिझन त्यामुळे माझ्या डोळ्यातनं पाणी येते आहे. सो तर चला तर मग करूया रेसिपीला सुरुवात. मी इथे 2 स्पून घेतले आहे ऑइल, मोहरी, जिरं टाकते आहे फोडणीला. त्यानंतर हे अद्रक लसणची पेस्ट केली आहे ती मी अर्धी टाकणार आहे. सो इथे आपला मसाला शिजतो आहे. कांदे आणि मी 1 अनियनसुद्धा टाकलेलं आहे त्यामध्ये. आणि त्यानंतर लाल मिरचीचं पावडर आणि हळद टाकून आपण त्याला चांगलं शिजू देऊ. आणि 1 टमाटर आणि मी 1 ते 2 चेरी टोमॅटो पण टाकून घेतले आहेत. सो बस त्याला मीठ टाकून छानसं आपण शिजू देऊयात. आणि तोपर्यंत हे शिजतपर्यंत आपण इकडे दाल तडक्याची तयारी करून घेऊया. सो इथे मी 1 चम्मच तेल घेतलं आहे, मोहरी आणि जिरं टाकून घेतले आहे, सोबत हिंगसुद्धा आणि कढीपत्ता आपण टाकून घेऊया. सो चांगलं ते फोडणी दिलं त्यानंतर मग आपण इथे अद्रक आणि लसूणची जी केलेली पेस्ट होती ती थोडीशी टाकून घेऊया. त्याला चांगलं परतवून घेऊया, चांगलं शिजू देऊयात. आणि त्यानंतर मग यामध्ये आपले जे चेरी टोमॅटो आपण चिरून ठेवले होते, सो तुम्ही 1 टमाटर टाकू शकता. ते मला आवडते म्हणून मी थोडेसे जास्त चेरी टोमॅटो घेतले आहे. अदरवाईज तुम्ही 1 टोमॅटो टाकू शकता. हळद, मीठ आणि तिखट टाकून आपण त्याला छान शिजू देऊया थोडंसं पाणी टाकून. शिजलं की मग आपण जी डाळ शिजवून ठेवली होती ती यात टाकूया. मी इथे कसुरी मेथीसुद्धा टाकून घेतली आहे. तुमच्याकडे असेल तर तुम्ही पण टाकू शकता. सो बस झालेलं आहे आपलं डाळ घोटूनसुद्धा ती आपण टाकून घेऊया आणि त्याला छान शिजू देऊया. सो इथे शिजला आहे आपला मसाला आणि इथे ब्रॉकली आणि मटर टाकून मी याला पण छान शिजू देणार आहे. सो तुमची इच्छा आहे जर तुम्ही याला ग्रेव्ही ठेवू शकता किंवा मोकळी पण करू शकता. मी इथे मोकळी करून घेते. सो आपली डाळ इथे शिजली आहे. मी 1 चम्मच घी घेतलेलं आहे म्हणजेच तूप. त्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या टाकलेल्या आहेत आणि काश्मीरी लाल मिर्च टाकून घेते आहे फोडणीसाठी. आणि त्याला आपण वरणाला देऊ आता आपण छानसा तडका. झालेली आहे आपली डाळ. इथे आता आपण लच्छा पराठा करून घेऊया. पोळी लाटली आहे मी, त्याला तेल लावून घेतलेलं आहे आणि जस्ट एक क्रिस्पीनेस यावं म्हणून मी इथे तिखट आणि कांद्याचे स्लाईस मी टाकले आहेत आणि याला आपण असं फोल्ड करून त्याला राऊंड करून पुन्हा एकदा परत पोळी लाटून घेऊयात. खूप छान वाटते ही पोळी लच्छा पराठा. तुम्ही पण एकदा नक्की करून बघा. सो याला आपण छान लाटून घेऊया आणि मग पोळी शेकून घेऊया तूप किंवा तेल लावून. ओके. सो तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटते आहेत? तुम्हाला काही कमी वाटते आहे का रेसिपीज टाकण्यामध्ये? तर तुम्ही मला नक्की कमेंट करा. मी नक्की त्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करेल. सो तसंच जर आवडलं असेल तर लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब नक्की करा. सो इथे आपण मी करून घेऊया ताक. उन्हाळ्यामध्ये ताक तर नक्कीच हवा असतो. आणि मी इथे अद्रक रस टाकून घेतला आहे, काळं मीठ त्यानंतर पुदिना मी क्रश करून टाकते आहे. माझ्याकडे सुका आहे जो मी वाळवून घेतलेला आहे. इथे मी टाकून घेते आहे सोफ पावडर, जिरं पावडर, थोडंसं गूळ, पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि कोथिंबीर आणि त्याला आपण एक छानसा तडकासुद्धा देऊया.
हिरवी मिरची जिऱ्याचा. तुम्ही असं पण पिऊ शकता किंवा तडका पण देऊ शकतात. बस कोथिंबीर टाकून आपण आता याला छानसं गार्निश करूया. अगदी सिंपल थाली आहे पण खरंच खूप छान वाटते. मला ब्रोकलीची भाजी पण खूप आवडते. फक्त त्याला थोडीशी शिजू द्यायची, थोडी जास्त. म्हणजे एकदम जास्त पण नको आणि कमी शिजली तर ती तेवढी खास नाही वाटत. तर आय होप तुम्हाला आजची ही थाली आवडली असेल. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.